नमस्कार, मी डॉक्टर प्रकाश गरुड. मी या शिंगवे शाळेचा मराठी मीडियमचा विद्यार्थी आहे. 1957 साली ॲडमिशन घेतलं आणि 7वीपर्यंत या शाळेतच मी शिकलेलो आहे. त्यावेळेला माझे जे काही संस्कार झालेले आहेत ते मला आयुष्यात पुरेसे पडलेले आहेत. इथेच मी शिकलो. यानंतर माझं शिक्षण पुणे, मुंबई, नंतर इंग्लंड आणि अमेरिकेतसुद्धा झालेलं आहे. परंतु माझा बेस जो काही पक्का झाला होता तो या शिक्षणाच्या शाळेत चालवला होता आणि त्यामुळेच मी काही पुढं शिक्षण घेऊ शकलो, पुढं काही चांगलं कामसुद्धा करू शकलो. पुढं वैद्यकीय शिक्षण मुंबईला झालेलं आहे, ग्रँड मेडिकल कॉलेज, जे हॉस्पिटलला. त्यानंतर टाटा मेमोरियलला माझं सिलेक्शन झालं कॅन्सर सर्जन म्हणून. इथं कॅन्सर सर्जरी केल्यानंतर इथं जॉब मिळत असतानासुद्धा मी इकडच्या भागातला विद्यार्थी असल्यामुळे म्हटलं आपल्या एरियामध्ये कॅन्सर सेंटर चालू करायचं आणि आपल्या ग्रामीण भागातील लोकांना कशा सुविधा मिळतील कॅन्सरविषयीच्या त्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं असं. आणि याच उद्देशानं नगर येथे या ठिकाणी कॅन्सर सेंटर चालू केलेलं आहे आणि सर्व सुविधांनिशी या ठिकाणी आता उपचार चालू करत आहोत. रेडिओथेरपीचं जगातलं बेस्ट मशीन आपल्या सेंटरमध्ये आहे. बेड सिटी आहे. मी स्वतः कॅन्सर सर्जन आहे. आमचे चिरंजीवही एम्स दिल्लीमधून कॅन्सर सर्जरीची डिग्री मिळवून आणि वर्ल्ड रेकॉर्ड जाहीर केलं त्यांचं. हे सगळ्यात तरुण कॅन्सर सर्जन ते आता जॉईन झालेले आहेत. तर या दृष्टीनं मला या भागातल्या ग्रामीण लोकांची सेवा मला करायला मिळते. गेल्या 40 वर्षापासून नगरमध्ये सर्व्हिसमध्ये आहे आणि महाराष्ट्र शासनाची योजना राबवून आतापर्यंत 40,000पेक्षा जास्त रुग्णांना मोफत उपचार केलेले आहेत. याचं संपूर्ण श्रेय जे आहे हे माझ्या शिंगवे शाळेला आहे. कारण इथे माझे संस्कार घडलेले आहेत, इथे मला शिक्षण मिळालेलं आहे आणि म्हणून ह्याच पावलावर माझं मार्गक्रमण चालू आहे. धन्यवाद. शिंगवेण्यातली मराठी शाळा. मित्रांनो, ह्या कॅन्सरमध्ये व्यसनं टाळणे अतिशय महत्त्वाचं असतं. 12 कंट्रीमध्ये मी बघितलं, भारत सोडला तर कुठेही मला तंबाखूचं दुकान दिसलेलं नाही. भारतामध्ये प्रचंड आहे आणि त्यामुळेच कॅन्सरचं प्रमाण वाढतं आहे. सगळ्यांनी काळजी घेणं अतिशय गरजेचं आहे. आणि या शिंगव्यात सुद्धा एक माझं शिबिर झालेले, आम्ही परत शिबिर घेऊ शकतो. आतापर्यंत 2012 पासून शासकीय योजना राबवून आपण मोफत उपचार कॅन्सरची करत आहोत. अगदी रेडिओथेरपीपर्यंत सर्व उपचार या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि मोफत सुद्धा करायची व्यवस्था आहे. आतापर्यंत 40,000पेक्षा जास्त मोफत कॅन्सर उपचार केलेले आहेत. त्याचं सगळं श्रेय ह्या शिंगवेतल्या मराठी शाळेला जातं. धन्यवाद. थँक्यू. अध्यक्ष महोदय, गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो, भाषणाची सुरुवात अशीच असावी कारण मी भाषण आज शाळेच्या स्टेजवर करतेय. सर्वांना माझा नमस्कार. आपल्या आठवणींनी नटलेल्या या वातावरणामध्ये आपण सर्व माजी विद्यार्थी, माजी शिक्षक एकत्र आल्याबद्दल मनापासून आनंद वाटतोय. गावकरी राहून गेलं, गावकरी पण आलेत. आजचा हा मेळावा म्हणजे भाग्यांची खरं तर पुनर्वाचनी आहे. आताच आठरे मॅडमनी खरंच खूप छान मनोगत व्यक्त केलं. त्याच्या अगोदर जे डॉक्टर साहेब बोलले ना, त्याच्यामध्ये एक वाक्य होतं की आम्ही खूप ऑपरेशन केले आणि आम्ही पण खूप ऑपरेशन सक्सेस केलेत. दुसऱ्यांदा मी ह्या शाळेत येते म्हणजे इथून सोडून गेल्यानंतर 1993 मी पहिलीला होते ह्या शाळेमध्ये. 6 वर्षाचं झाल्यानंतर माझ्या वडिलांनी मला शाळेत आणून सोडायला सुरुवात केली. सगळ्यात जास्त रडणारी मीच होते. काहीही करून मला शाळेत वर्गात बसायचं नव्हतं. 3 किलोमीटरवर मळ्यातून आणून सोडणं पण होतं. पेपर अगोदरच मला वाचता येत होता, याचा मला खूप अभिमान होता. कारण मी आत्ता माझे पुतणे आहेत घरात छोटे छोटे, त्यांना सांगत असते पहिलीत असतानाच मला मराठी वाचता येत होतं आणि खरंच येत होतं. 1999ला मी 7वीला होते. बुरा मॅडम, आठरे मॅडम, आमचे मुख्याध्यापक शिंदे सर, बागुल मॅडम, क्षीरसागर मॅडम, शिंदे सर, सगळे शिक्षक आणि त्यांच्या संस्कारांचा वारसा घेऊन आज 2 ऑपरेशनबद्दल सांगायचं राहिलं. सरांनी जसे खूप ऑपरेशन सक्सेस केलेत, त्यातलं जेव्हा 1993ला शाळा सोडली, 1ली ते 7वी मराठी शाळेत शिकणारे आमचीच बॅच जास्त असेल, कारण आता 1ली ते 4थीच मराठी शाळा आहे.
आणि नंतर 8वी 9वी 10वी आमच्या एवढे हाल कोणाचेच नाही झाले शिंगवे गावात. वर्ग कुठं कुठं होते काही पण सांगू शकत नाही. आत्ता पण नेऊन दाखवण ठिकाण मी तुम्हाला. नंतर जी बिल्डिंग झाली ती आमच्या नशिबात नव्हती. शेवटी नशिबाचा भाग आहे तो. पण आठरे मॅडम परत ऑपरेशन राहून गेले. त्यातलं एक ऑपरेशन असं होतं, पहिली ते 7वी झाल्यानंतर 10वी झाल्यानंतर जेव्हा लग्न झालं ना तेव्हा दुसऱ्यांदा लग्न इथंच झालं माझं, या शाळेत. माझं दुसरं ऑपरेशन. आणि नंतर आता मुलं आहेत 2 मोठे, एक BCom 3rd इयर, 1st इयर इंजिनिअरिंग. आणि खूप छान वाटतंय. सगळे ऑपरेशन सक्सेसफुल आहे डॉक्टर साहेब आमचेही. आणि याचं फक्त श्रेय आमच्या गुरुजनांना जाते, आई वडील. आत्ता बसताच मैत्रिणींशी बोलत होतो. खरंच खूप शिक्षण घेणं, खूप मोठ्या हुद्द्यावर जाणं आणि खूप काहीतरी पैसा कमावणं त्यांना नाही होतो शक्य यायला, असं आज जाणवलं. कारण खूप बंधन आहेत त्यांना आणि आम्हाला पण आहेत, पण ते झुगारता यायला पाहिजेत. आयडिया लॉजिक वापरून आपण ते करायला पाहिजेत. आज इथं आल्याबद्दल तुम्हाला खूपच भारी वाटते, कारण खरंच अशी आडवी शाळा होती आणि तीच त्या रोप्स दोरी उडी दोरवरच्या उड्या जेव्हा आम्ही मारायचो ना, एक ती दोर आम्हाला मिळाली ना, आम्हाला एवढा आनंद व्हायचा. आता घरात 4-5 रोप स्किपिंग पडलेले आहे पण उड्याच मारू शकत नाही. इतकं म्हणजे त्यावेळेस फुटबॉल जरी मिळाला ना खेळायला तरी पण खूप भारी वाटायचं. ते भांडणं, ते कबड्डी खेळताना मुलांसोबत भांडणं, म्हणजे खूपच भारी ते आयुष्य होतं आमचं. आणि जे आयुष्य आम्ही जगलोय ना ते आत्ताच्या मुलांसाठी नाहीच आहे, काहीच नाही आहे, अजिबातच नाही आहे. तो आहार नाही, तो विहार नाही आणि ते विचारही नाहीत. तर खूप छान वाटतंय. जिथं बालपण हरवलंय तिथं तरुणाईची स्वप्न पाहिली आणि आपल्या सर्वांच्या जीवनाला आकार दिला त्या आपल्या शाळेच्या आठवणींना खरं तर आपण आज उजाळा देतोय. आज इथे उभं राहून मन एका अनोख्या आनंदाने भरून गेलंय. हीच ती जागा जी आयुष्याची पहिली पायरी, जिथं खडूच्या धुळीत स्वप्न लिहिली गेली आणि पाठीवर भविष्याचा. हे जे कागदात वाचून म्हणते ना हे मनाचंच आहे, पण पाठ करायची सवय नाही राहिली. परत तुम्ही म्हणता लिहून आणले, पण असं काही नाहीये. पाठांतर होऊ शकत नाही कारण सवय नाही पाठांतराची. भविष्याचा पाया रचला गेला. त्या वर्गात बसून आम्ही फक्त अक्षर शिकलो नाही तर आयुष्य वाचायला शिकलो. शिक्षकांच्या हातातली ती छडी म्हणजे शिक्षा नव्हती, खरंच ती शिक्षा नव्हती. आता तुम्ही मुलांना शिक्षा पण देऊ शकत नाही, पालक येतील भांडायला, पण त्यावेळेस वडील म्हणजे किती पण मारू शकता, आमचं काही तुम्हाला बंधन नाही आहेत. पण ती शिस्तीची सावली होती. कधी गृहपाठ न केल्यामुळे मार बसायचा, पण आज विचार केला तर त्या शिक्षेतही मायेचा हातच दडलेला होता. शाळेच्या घंटेनं वेळेचं भान शिकवलं, घंटेचं वेळेनं भान शिकवलं. वेळेचं महत्त्व शाळेच्या घंटेनंच शिकवले आपल्याला. प्रार्थनेत एकाग्रतेचा अर्थ समजला आणि दप्तरात फक्त पुस्तकं नव्हती तर बालपणाची सुंदर छोटी दुनिया भरलेली होती. मित्रांसोबतच्या त्या गप्पा, डब्यामध्ये आणलेलं जेवण आपण ते वाटून खाल्लं. आपणच नाही तर आपल्या शिक्षकांनाही आपण थोडी थोडी भाजी देत होतो. आठवतंय का तुम्हाला? त्या पोळी भाजीचं प्रेम, खेळाच्या मैदानात झालेली ती थोडीफार भांडणं, फारच व्हायची, थोडी तर नव्हतीच होत. ती शाळा संपली की स्वातंत्र्य मिळालं, पण आज उमगलं शाळा संपली म्हणजे एक सुंदर काळ संपला. शाळा म्हणजे फक्त शिक्षणाचं ठिकाण नाही तर ते आहे आपल्या आठवणींचं घर, जिथे आपण वाढलो, पडलो, शिकलो आणि उभे राहिलो. या प्रवासात ज्या शिक्षकांनी चालण्याचं बळ दिलं, जगण्याची प्रेरणा दिली, त्या प्रत्येक शिक्षकांना, त्या मित्रांना, त्या वातावरणाला आज एकदा पुन्हा मनापासून धन्यवाद. आज इथं उभं राहून मनापासून अशीच इच्छा व्यक्त करावी वाटते की प्रत्येकाच्या आयुष्यात सुख, समाधान, आरोग्य नांदो आणि आपण सगळेजण जिथं कुठं असू या शाळेच्या आठवणी संबंध कायम जपू. काही नाती काळावर मात करतात, काळ लोटतो पण ती कधीच जुनी होत नाहीत. आठवतात का ते दिवस जिथे आयुष्य फार सोपं होतं, जबाबदाऱ्यांपेक्षा स्वप्न मोठी होती आणि भविष्यापेक्षा आजचा तास महत्त्वाचा होता. वर्षे लोटली, चेहरे बदलले, स्वप्नांना नवे आकार मिळाले, पण जेव्हा भेटले वर्ग मित्र मन पुन्हा शाळेत हरवलं.
सहलीला जेव्हा आपल्याला घेऊन जायचे 400-500 जास्तीत जास्त 700 रुपये आपली फी असायची. आल्यावर जेव्हा 50-60 रुपये मागं मिळायचे आपल्याला रिटर्न, तो आनंद इतका भारी होता की आपण तो सांगू पण शकत नाही. शिक्षकांचे बोलणे, एक मॅडम होत्या आपल्याला खडूरीच मारायच्या डायरेक्ट, भुरा मॅडम. पण खूप आपल्या आयुष्यात जे होतं ना, एवढं बोलून माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. आज खरोखर आपल्या शिंगे गावामध्ये अतिशय आनंदाचा दिवस. ज्याच्या डोक्यामधून ही कल्पना आली त्याला, त्याच्या आई वडिलांना मी प्रथम धन्यवाद देतो. कारण एवढे माणसं एकत्र आले हे काही साधी गोष्ट नाही. आणि एक सिद्ध झालं, हे जे सारे इथं जमलेले आहेत हे पक्के व्हॉट्सअपवाले आहेत. कळलं का? जे व्हॉट्सअपवर काय तेच आलेले आहेत. ज्यांच्याकडे व्हॉट्सअप नाही त्यांना काही माहिती काही चाललंय काही नाही. हे जर असतं तर आपलं पटांगण पुरलं नसतं. शाळेच्या आठवणी सांगताना खरोखर आनंद झाला. आता त्या मुलीने भाषण केलं, मला खूप आवडलं. ती म्हणली मी काही कधी बोलले नाही, पण नंतर कळालं का ती पोपटरावची मुलगी आहे. आणि पोपटाच्या पिल्लाला सांगावं लागत नाही का तुला बोलता येईल का नाही का काय. ते आपलं बोलतं, फक्त त्याला डाळ दिली पाहिजे का ते बोलणार. असं हे आपलं गाव. छान भाषण केलं ताईने. तिचं लग्न इथं झालं. असो, पहिलीपासून 7वी पर्यंत आम्ही इथं शिकलो. वेगवेगळे शिक्षक भेटले आणि या शिक्षकांनी ज्यावेळेस इथं आले, हे सगळे मंडळी पाहिल्यावर आपण आपल्या जुन्या शाळेतले आहोत. पण एक मोठं दुर्दैव आहे, एवढे शिकून एवढे मोठे झालेले माणसं या गावातले या शाळेतले आहे, तरीही आत्ताचे मुलं आत्ताचे मुलं आपले पोरं हे दुसऱ्या शाळेत घालतात. हे मोठा विनोदी. इंग्लिश शाळेत घालतात, दुसऱ्या शाळेत घालतात. अहो काहीच नाही, आपल्या शाळेतमध्ये शिकवा ना, खूप चांगला फायदा होतो. डॉक्टर साहेब, माझा मुलगाही मराठी शाळेत शिकला, आता कतारला आहे. त्याला महिन्याला पगार किती? 15 लाख रुपये महिना आहे. कोणालाच नाही. असं माझं पोरगं मराठी शाळेतूनच शिकलं. हे सांगायचं तात्पर्य काय, का आपण मराठी शाळेत शिकलो. आपण आजही आपल्या शाळेमध्ये 4थी पर्यंतची शाळा आजकाल लवकर पाणी पाहिजे. पण आपल्याला सांगायचं काय, आपल्या शाळेतली आपल्या शाळेत आपल्या गावातले प्रत्येकाची मुलं शाळेत शिकले पाहिजे. योग चांगले आहेत. आपल्याच गावातले शिक्षक इथे आहेत, आदर्श शिक्षक सुद्धा ते तयार झालेले आहेत. आपली मुलं अतिशय चांगली समृद्ध तयार करण्याची ताकद आपल्या शिक्षकामध्ये आहे. म्हणून ह्या वर्षी तरी निदान आपल्या शाळेतले आपले मुलं हे आपल्या शाळेत दाखल करा. आज तुम्हाला सांगतो, देहऱ्यामध्ये काम करताना डॉक्टर साहेब, आज माझ्याकडे 60 मुलं दाखल झालेले आहेत. अजून शाळा सुरू व्हायची. हे फक्त आपल्या हिमतीवर करू शकतो. 60 मुलं पहिलीला. आणि आतापर्यंत एक आव्हान देऊन तुम्हाला सांगतो, मराठी शाळेमध्ये या शाळेमध्ये शिकल्या. माझी देहऱ्याची शाळा मी मुख्याध्यापक झाल्यापासून केंब्रिजचा शिक्षकांना 4थी ते मुलं आहेत. डॉक्टर साहेब तुम्ही कधी या, पहिलीच्या मुलाबरोबर तुम्ही इंग्लिश बोलून दाखवा. हा कॉन्फिडन्स आहे. काम करायचं ना, चांगलं करायचं ते आम्ही करतो. आणि हेच नाही, ह्या शाळेमध्ये सुद्धा येऊन पहा, ह्या मॅडम तितक्याच तन्मयीकडे जातात. तुमच्या त्या इंग्लिश मिडियमपेक्षा इथले मुलं हे अतिशय चांगल्या पद्धतीने तयार आहेत. आणि खरे तुम्हाला चांगले मुलं पाहिजे असेल तर हे शिक्षक कसे, रामवाडी शाळा जाऊन पहा, काय ते शिकवा. मग एवढा 8 तास काढताना तुम्ही कायसाठी काढता? आम्ही इथं शिकलो ना, इथं शिकताना आमची खूप गंमत. डॉक्टर साहेब, आम्ही खूप हे करायचो. एक निमशे सर आले ते जुन्या काळात इथे एक फटाण्यावाला बसायचा. तसाच आमचा एकनाथ पुंड आलं की त्यांना म्हणा, ए फटाण्यावाल्या. त्यांना माहीतच नाही कोण आहे ती. आम्हाला नंतर ते आले, ते हजर व्हायला आले आणि नेमकं आमच्याच वर्गाला आले. ए तू काय म्हणा रे फटाण्यावाला? एका पहिल्याच दिवशी कुठून काढला. असे ते गमती. आणि मग हे करताना कदम सर आपले कदम आलेत ना, कदमबाई होत्या, एक शेखबाई होत्या आणि एक साळवीबाई होत्या.
साहेबांनी सांगितलं का वेगवेगळ्या याचे खरंच आहे, आपली गावाची परंपरा खूप चांगली आहे. गरुड साहेब होऊन गेले, त्यांच्यानंतर इन्स्पेक्टर गरुड म्हणून मालिका होती. एवढंच नाही, या शाळेमध्ये ज्यावेळेस आम्ही होतो त्यावेळेस घोरपडे नावाचे होते, चंद्रकांत घोरपडे, इथं राहायचे पहा. तुम्हाला ते वैशिष्ट्य माहिती आहे का त्यांचे? ते घोरपड्यांची मुलगी आमच्याकडे होती पहा, ती संगीता. ते घोरपड्यांचं वैशिष्ट्य होतं, ते ड्रायव्हर होते. ते कोणाचे ड्रायव्हर होते? पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंचे ड्रायव्हर होते. पण त्यांचं वैशिष्ट्य असं होतं, त्यांना दारू प्यायल्याशिवाय गाडी चालवता येत नव्हती. आणि सुरक्षित हे वाचण्यासाठी तुम्हाला खरं सांगतो, त्यांचं वैशिष्ट्य होतं, पंडित नेहरू त्यांची पूर्ण चौकशी करायची. हा चांगला पेलाय का? ते जर म्हणले अजून नाही तर ते थांबायचे. ज्यावेळेस ते म्हणले का हा आता काही ते व्यवस्थित आहे, चांगली घेतली, पण बसा, तर गाडी जी निघली का जिथं जायचं तिथं. ही गोष्ट आपलं गाव साधं नाही, लय गमतीचं. तमाशाचं सांगत लय गंमत. ज्यावेळेस साहेब राज्य नाट्य स्पर्धेला सर्वोत्कृष्ट अभिनयाचं पारितोषिक मला मिळालं, आले ना ते पत्रकार आले. हो सर थांबा, कोणत्या कॉलेजचं शिक्षण घेतलं? म्हणलं कॉलेज बिलेज नाही. हा कॉलेजचा आमचा संबंधच नाही, आमचं गाव तमाशगराचं. दर हप्त्याला 15 दिवसाला तमाशा येतो. गणगवळणीपासून वग नाट्याची नांदी होईपर्यंत आमचे तात्या घुले गुरुजी व सर्व मान्यवर मॅडम बसलेले आहेत. आणि ज्यांनी मला लहानपणापासून या गावामध्ये, म्हणजे तसं जर बघितलं तर माझा जन्म या गावातला, आणि ज्यांनी मला खांद्यावर खेळवलं असे सर्व मान्यवर, काही मान्यवर याच्यामध्ये बसलेले आहेत. आणि त्यांच्यासमोर मी स्टेजवर बसणं, आणि मी तात्यांना म्हणालो, मी स्टेजवर नाही बसत, मला खाली बसू द्या. नाही म्हणे सचिन तू इथं बस म्हणे. आणि आपले जाधव दादाही म्हणाले. तर मग सर्वांचे मी आभार म्हणून मी तो स्वीकारलं. असो. तर मित्रांनो, मी ज्यावेळेस गेटच्या आतमध्ये आलो आणि तो लहानपणचा सगळा माझा इथला घालवलेला काळ मला आठवला. माझी आई कदमबाई याच शाळेमध्ये शिक्षिका होत्या. आणि तुम्हाला खरं सांगतो, मी यात्रेला 2-3 वर्षापूर्वी आलो होतो इथे. तसं मी अधूनमधून यायचो, इथे आलो आणि मी काही लोकांना, म्हणजे मित्रांना 40 वर्षानंतर भेटलो, तर गावकऱ्यांना सुद्धा. तर मी असं त्यांना म्हणायचो, मला ओळखलं का? मी ओळखायचो त्यांना. मी म्हणायचो, तुम्ही मला ओळखलं का? तर ते असे तोंडाकडे बघायचे, म्हणायचे नाही ओळखलं. काय नाव तुझं? म्हटलं मी सचिन कदम. कोण सचिन कदम? मी म्हणलं मी कदमबाईंचा सचिन. अरे कदमबाईंचं सचिन, अरे बापरे. आणि तुम्हाला सांगतो, ही माझी ओळख आहे ना, ही मला खूप अभिमानास्पद आहे की कदमबाईंचा सचिन. आता सुद्धा मी काही माझ्या ताईंना पण, आता मला गरुड ताईंना मी म्हणालो, ताई मला ओळखलं का? मी ताईंना ओळखलं बरं का, गरुड दादा सर, मी ताईंना ओळखलं. तर मी त्यांना म्हणालो, ताई तुम्ही गरुड ना? तर ते म्हटलं हो. तू कसं काय ओळखलं मला? म्हटलं ताई मला ओळखलं का? मी सचिन. ते म्हणलं सचिन कोण? सचिन. म्हणलं सचिन कदम. हो पण कोण सचिन कदम? म्हटलं कदमबाईंचा मुलगा. अरे सचिन तू, म्हणजे ही माझी ओळख आहे आणि हिची मला खरोखर अभिमान आहे. मित्रांनो, मला खरोखर आता इतकं भरून आलंय ना की अरे मी ज्यांच्या अंग घालून खेळलो. आता आमचे पोपटदादा, मी पोपटदादा सुद्धा, म्हणजे, आणि मला त्यावेळेचे सगळे कारभारी मंडळी आठवली. जयसिंग अण्णा धामणे, बाजीराव काळे दादा, गरुड साहेब कॅप्टन. दर 15 ऑगस्टला 26 जानेवारीला कॅप्टन साहेब इथं यायचे शाळेमध्ये. आम्हाला किती अभिमान असायचा की अरे बापरे कॅप्टन. आम्हाला अक्षरशः, मी लहान होतो पण एक अभिमान वाटत, अरे बापरे गरुड साहेब. ही कारभारी मंडळी होती. आणि त्यावेळेचे तरुण मंडळी म्हणजे आमचे पोपट भाऊ बोरोडे, त्याच्यानंतर म्हणजे इस्माईल, आमचा ताशा वाजवण्यात इस्माईल दादा, त्यांचे वडील बाबूलाल, काय मंडळी होती त्यावेळेसची. बापरे, अक्षरशः म्हणजे गावामध्ये कुठलाही कार्यक्रम असला की इस्माईलचा ताशा असायचा, इस्माईल भाऊंचा. तो मुस्सा आमचा मित्र, हे सगळे आठवली. मला अक्षरशः रडायला आलं मला, की म्हणलं अरे यार, मला कळालं की काही मंडळी आता नाही आहेत. माझ्या या ठिकाणी माझ्या मित्रांचाही मला खूप म्हणजे आठवण येते. माझा सुनील भुले, माझा किशोर, माझा संतोष, यांची मला आता प्रकर्षण कमी जाणवते की अरे यार, हे मित्रांबरोबर मी भांडलो, खेळलो, रुसलो, बागडलो, पुन्हा हसलो, पुन्हा खेळलो. हे मित्र आज माझ्याबरोबर नाही आहेत. मला इतकं त्यांची आठवण येते ना मित्रांनो
की मला भरून आला अक्षरशः. आमचा बाबासाहेब त्यांच्या शेजारी मी राहायला होतो, पुंडन शेजारी, टेलर पुंडनची काही दिवस तिथं होतो, काही दिवस कोराळे म्हणजे संतोष जोशी, हे आमचे मित्र बालपणीचे. आम्ही किती मांगडोहामध्ये पोहलो, खेळलो, बागडलो, बापरे बापरे. म्हणजे तसा दिवस तसे आयुष्यामध्ये मला आजपर्यंत मिळाले नाही. आणि तुम्हाला असं खरं सांगतो, मनापासून बोलतो, आयुष्यामध्ये आपल्याला मित्र व्यवहारानुसार येतात जातात, पण बालपणीचे जे मित्र असतात ना, हे शेवटच्या श्वासापर्यंत टिकतात. आणि ती खरी मैत्री. आयुष्यामध्ये व्यवहाराच्या दृष्टीने खूप मित्र येतात जातात, ते येतात जातात, पण बालपणीचे मित्र तुमच्या शेवटपर्यंत. मला त्यांचा म्हणजे माझ्याकडे त्यांचा नंबर सेव्ह नव्हता. तर तात्या म्हणले, अरे सचिन, मी विश्वास जाधव बोलतोय. म्हणलं हा बोला. ते म्हणले, मी तुझा पिक्चर बघतोय बबन. तर म्हटलं ठीक आहे. मला असं वाटलं कोणीतरी एखादा फॅन वगैरे असेल, पण मी नंतर विचार केला की अरे मला एवढा आपुलकीनं एवढा हक्कानं सचिन हाक मारणार हा कोण आहे बाबा? विश्वास जाधव. म्हटलं दादा तुम्ही कोण बोलता? ते म्हणले, मी विश्वास जाधव बोलतो. म्हटलं ठीक आहे, पण कुठून बोलता? ते म्हणले, अरे मी विश्वास बोलतो सचिन, शिंग्यातून. अरे म्हटलं विश्वास तात्या, तुम्ही मला सांगा ना नाव, मला काय माहिती नाही का. म्हणजे ही जी आपुलकी, मला हक्कानं हक्का मारणारे. मी माझ्या मित्रांना, मला बाहेर हेमंत कदम म्हणून ओळखतात, पण सचिन ही मला म्हटलं, अरे आपले माणसं जी आहेत ना हक्काची, तीच मला सचिन म्हणतात. हेमंत कदम हा बाहेरच्या साठी आहे, पण तुमच्यासाठी मी तुमचा सचिन आहे. केव्हाही मला तुम्ही हाका मारा, हा सचिन तुमच्यासाठी येणारच नक्की. आणि मित्रांनो, तुम्ही मला बोलावलं या ठिकाणी, आई असती माझी तर मी आईला म्हणजे 100% या ठिकाणी आणलं असतं. माझी बहीण स्वाती आणि धाकटी बहीण उत्तरा. तर या दोघींना मी ज्यावेळेस सांगितलं की अरे आपल्या शिंगव्याच्या शाळेचा आज 100वा आहे, तर त्यांची आता स्वाती शिक्षिका आहे, त्याच्यामुळे ती मला म्हणाली, अरे सचिन मला राजा नाही मिळत रे, आता खूप हे आहे म्हणजे परीक्षा वगैरे जवळ आल्यात, म्हणून मला काही येता येणार नाही. आणि धाकटी बहीण उत्तरा, तर तिच्या मुलाचा आता पेपर सुरू आहे, त्याच्यामुळे तिलाही येता आलं नाही. असो, पण आम्ही वरच्यावर येत जातोय आणि येत राहू. आणि ही गावाची जी जोडलेली नाळ आहे ना मित्रांनो, ही तोडू नका रे. खूप म्हणजे मला इतकं या गावाबद्दल प्रेम आहे ना, काय सांगायचं. या गावाबद्दल मला जेवढं काही करता येईल तेवढं मी करणार निश्चितपणे. तुम्ही बोलावलं, मला खूप भरून पावलं. मी आई असती माझी तर मी आईला माझ्या नक्की 100% आणलं असतं, माझ्या वडिलांनाही आणलं असतं. असो, पण आता शेवटी निसर्ग नियमापुढे आपल्याला जाता येत नाही. आत्ताच आई 3 वर्षापूर्वी वारली आणि वडील साधारणपणे 30 वर्षापूर्वी 30-35 वर्ष आली वडिलांना जाऊन. असो मित्रांनो, तुम्ही मला बोलावलं याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे. सर्व मान्यवरांचा आणि सर्व मित्रांचा मी पुन्हा एकदा आभारी आहे. धन्यवाद. साहेबांचं नाव गाजतंय असे ॲडव्होकेट योगेशजी काळे साहेब या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करतात. सर्वप्रथम माझ्या या शाळेला माझा मानाचा मुजरा. खरं तर आजचं भाषण कुठून सुरू करावं असा प्रश्न आहे, पण ॲक्च्युली हे भाषण नाही आहे असं मी म्हणेन. आदरणीय व्यासपीठावर विराजमान झालेले सर्व मान्यवर व माझ्यासमोर बसलेली या शाळेची सर्व लेकरं. ॲक्च्युली हा कार्यक्रम हा एक कौटुंबिक असा कार्यक्रम आहे, कारण आपण या शाळेची सर्व लेकरं आहोत. आपण बाहेर कुठे जरी गेलो तरी आपलं चांगलं काम ज्या वेळेला वाखाणलं जातं त्यावेळेला विचारलं जातं कुठल्या शाळेचे, कुठं शिकलेत, तर अभिमानानं सांगतो माणूस मी अमुक अमुक शाळेचा आहे. तसं माझ्या आयुष्यामध्ये मी शिंगवे नाईक जिल्हा परिषद या शाळेचा आहे असं सांगण्याचा योग आहे. सन 1923मध्ये स्कूल बोर्डाची स्थापना झालेली होती आणि त्या अंतर्गत शाळा स्थापन केली जायची. तर त्या अंतर्गत त्यावेळेला हे 1925 साली आपली ही शाळा स्थापित झाली. त्यानंतर शाळेचा वटवृक्ष जसा जसा काळ लोटला तसा तसा मोठा झाला आणि 1963मध्ये जिल्हा परिषदेची निर्मिती झाल्याच्या नंतर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या मार्फत या शाळेचं पुढील वाटचाल. प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये शाळा म्हणजे हे दुसरं घर असतं. आपली आई आणि वडील आपल्याला संस्कार देतात, नीतिमूल्य शिकवतात
तसंच आपल्या शाळेमध्ये देखील आपल्याला आपले गुरु शिक्षण, संस्कार आणि नीतिमूल्य देतात. त्याच्या जोरावरच मनुष्य भविष्यामध्ये प्रगती करत असतो. या शाळेने, डॉक्टर साहेब तुम्हाला सांगतो, असं एकही क्षेत्र नाही की त्या क्षेत्रामध्ये या शाळेने रत्न दिलं नाही. मी आवर्जून थोडासा म्हणजे ॲक्च्युली व्यक्तिसापेक्ष किंवा राजकीय असं व्यासपीठ नाही आहे. हे व्यासपीठ जे आहे हे आठवणींच्या हिंदोळ्याचं आणि त्याला भावनेची झालर असलेलं व्यासपीठ आहे. जुन्या ज्या म्हणी आलेल्या आहेत त्यातली एक म्हण आहे की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते. परंतु या शाळेच्या विद्यार्थ्यांनी ती म्हण काही अंशी खोटी ठरवलेली आहे. याच्यामध्ये डॉक्टर साहेबांच्या शेजारीच बसलेले आमचे विश्वासराव जाधव, त्यांनी त्यांची अर्धांगिनी सौ अश्विनी जाधव यांना पंचायत समितीला निवडून आणलं. म्हणजे त्यांच्या यशामागं एक पुरुष होता. तसंच माझ्या चुलती जिजाबाई काळे या देखील एक महिला असून त्यांना गावचं सरपंचपद व त्यांनी जो गावगाडा हाकण्याचा प्रयत्न केला त्यामागे देखील माझे चुलते, माझे वडील, माझे बंधू हे आहेत. म्हणजे ही या शाळेचेच विद्यार्थी आहेत. अशा या शाळेतून मला जे संस्कार, नीतिमूल्य मिळाले त्याच्या आधारावरच मी आज रोजी माझ्या आयुष्याचा आलेख उत्तरोत्तर प्रगतीपथाकडे नेत आहे. गेल्या दशकापासून मी वकिलीच्या राजकारणामध्ये सक्रिय आहे. परंतु हे जे काय आहे हे सर्व शक्य तर माझ्या या शाळेमुळे. मी अनेक शाळा बदलल्या या शाळेनंतर. मी विद्यापीठामध्ये शाळेत होतो, राहुरीला होतो, शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळामध्ये शिक्षण घेतलं. मी नगर लॉ कॉलेजचा पण विद्यार्थी आहे. परंतु आपल्या प्राथमिक शाळेतले जे विद्यार्थी आहेत, आपले जे मित्र आहेत, तेच मित्र आपल्याला आयुष्यभर आठवणीत राहतात. या शाळेबद्दल बोलेल तेवढं कमीच आहे. माझे शब्द अपुरे आहेत आणि मी या शाळेचा शतशः ऋणी आहे. नव्हे, मी या ऋणातच माझं आयुष्यभर या ऋणातच राहणं पसंत करल. धन्य ती माझी शाळा, धन्य ते माझे त्यावेळचे शिक्षक. जय हिंद, जय महाराष्ट्र. मला मॅसेज निरोप आला, पण मी विचार केला, मी म्हणलं मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिकलेलो नाही. कारण काय, त्यावेळेस नाव होतं शाळेचं जीवन शिक्षण विद्या मंदिर. मग ते मला माहित झालं आता जिल्हा परिषद फोन बाबा यांनी सगळ्यांनी मला फोन केले. म्हणलं मी 100% येणार. आता या शाळेबद्दल जर सांगायचं म्हटलं तर आमचा जो ग्रुप होता एकदम थोडक्यात, बरोबर आहे ना. आणि त्या राजू साळवेंनी मुरली मामाचं, किसन मामाचं सांगितलं घराचं. सगळ्यात जास्त त्रास त्यांना व्हायचा, कारण शाळा समोर आणि मुलं म्हणलं काय विचारू नका. परंतु जे खोडकर विद्यार्थी होते आणि त्या खोडकर सत्य परिस्थिती, आता मी सांगतो, मी शाळेत शिकत असतो एक आठवलं शाळेचं झाला आपल्या शाळेमध्ये. तर मी रिटायर होईपर्यंत मॉनिटर होतो, कारण 7वी पर्यंत मॉनिटर, तिथं मॉनिटर आणि बजाज. तर बसमध्ये एक मॉनिटर गाडीमध्ये बस पास वगैरे चेक करायचं. तर त्यावेळेस मला आठवलं की मी या शाळेतला पहिला मॉनिटर होती. मला एक आईला मी बजाज ऑटोला असताना माझं सगळं इंटरव्ह्यूला मुलं यायची जातात. इंटरव्ह्यूला मुलं आल्यानंतर बरेच जण असायचे, तू कुठला, ते नगर म्हणला, ओळखीचा नसू द्या. त्याचं इंटरव्ह्यू पासून परमनंट पर्यंत
बारकीचे 8-9 मुलं परमानंट केले. आपल्या इथला बी तुळशीरामला बी घेऊन गेलो. तात्पर्य एक अभिमान. यांचे फोन नंबर, यांचं कर्तव्य मुद्दा हे आपल्याकडे रेकॉर्ड ठेवा. आणि ज्यावेळेस शिंगव्याचा माणूस आता संभाजीनगरला देवगिरी कॉलेज म्हणून फेमस आणि उभा आहे असे जीवन शिक्षण विद्या मंदिर शिंगवे नाईक च्या शताब्दी महोत्सव आणि माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्याच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे या शाळेचे माजी विद्यार्थी, कॅन्सर तज्ज्ञ आदरणीय प्रकाशजी गरुड साहेब, या शाळेचे 1944 आणि 45 या 2 वर्षातले भाग्यवंत माजी विद्यार्थी आदरणीय कचरू सयाजी साळवे, दुसरे विद्यार्थी की ज्यांनी 44 साली शिंगव्याच्या शाळेमध्ये विद्यार्थी होते आदरणीय लक्ष्मणदादा, साल माहीत नाही पण जुने अगदी ज्यांचं वय 85 असेल आमचे कोंडरामांना काळे, माझे चुलते ज्यांनी जिल्हा बँकेमध्ये डेप्युटी मॅनेजर कर्ज विभागाचे पद भूषवलं, अंकल शाळेमध्ये ज्यांनी शिक्षणाची सेवा दिली असे सर्व शिक्षकवृंद, ते माझे शिक्षक राहिले नाही आता, माझ्यानंतरचे खूप 10, 20, 30 वर्षानंतर जे शिक्षकवृंद, माता भगिनी, महिला भगिनी, कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे व्यासपीठावरील अमोलजी चौधरी, शैक्षणिक क्षेत्रात ज्यांनी आदर्श असं काम केलंय वसंतजी जाधव साहेब, या शाळेचे मुख्याध्यापक, या लोकांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. कारण याच्यात 500 लोकांनी वाचलं की व शाळेचे 100वी साजरी करावी, परंतु शिक्षण या विषयाचं गांभीर्य असणे आणि दुसरी गोष्ट एक आहे की आपण ज्याच्यामुळं उभा राहिलो, आपल्याला आईवडिलांनी संस्कार दिले आणि शाळेने शिक्षण दिलं, ह्या लोकांच्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न करण्याची बौद्धिक क्षमता असणारे आपण सर्व. पुष्कळ लोकांना माहिती मी या शाळेचे विद्यार्थी, पण ते म्हणले आपली कंपनीला जोरात चालू आहे, मी जरी 1 दिवस गेलो तर 2 कोटीचा तोटा आहे. ठीक आहे, त्यांनी मोबाईलवरती पावा हा कार्यक्रम, काय हरकत नाही, पण आपण जबाबदार लोक या ठिकाणी उपस्थित राहिला, तुमचं कौतुक करायला आणि तुमचे धन्यवाद करायचं काही कारण नाही. मी तुमच्यातलाच माझी विद्यार्थी आहे, मी वेगळा कोणी नाही. माझी उंची नसताना माझ्यापेक्षा ज्येष्ठ विद्यार्थी बसलेत की जे 50 वर्षापूर्वी 70 वर्षापूर्वी, हे सर्व विद्यार्थी असताना तुम्ही लोकांनी माझ्यावरती विश्वास ठेवून मला या टीमचं नियोजन समितीचं माजी विद्यार्थी संघाचं अध्यक्षपद भूषवायची जबाबदारी दिली, त्याबद्दल मी तुमचा प्रथमतः ऋणी आहे, तुमचा मी आभारी आहे. अशा पद्धतीतले जबाबदार व्यक्ती जास्तीत जास्त याच्यानंतरच्या कार्यक्रमाला आपल्याकडं उपलब्ध व्हावे. आणि गेट टुगेदर, आता गावरान पुढच्या भाषेत सांगतो, लेटेस्ट वर्जन, गेट टुगेदरला इतकं महत्त्व आहे. माझ्या जवळचे जे फ्रेंड सर्कल आहे त्यांना माहिती आहे, आणि बाकीच्यांना माहिती नसेल त्यांच्याकरता सांगतो, माझ्या मोठ्या मुलाचं लग्न हे आमच्या कॉलेजच्या गेट टुगेदरमध्ये जमलं. आमच्या 1991ची जी ग्रॅज्युएशनची बॅच होती, 35 वर्षानंतर आमचं गेट टुगेदर ठरलं, आणि त्या गेट टुगेदरमध्ये मी गेलो. मला थोडीशी आला बोलायला 30सावा, मी म्हटलं आता फटाका छोटा धमाका मोठा करावा लागेल. मी माईक घेतला आणि साऱ्याला होत हसून टाकलं, आणि शेवट जाता जाता त्याच्यात गेट टुगेदरमध्ये कौटुंबिक माहिती देतात, बाबा मुलं बाळं काय प्रपंच, कारण गॅप खूप मोठा असतो. मी पण सांगितलं व मला असे 2 मुलं आहेत, आणि माझ्या शैलीत सांगितलं का आता मोठ्या मुलाचं लग्न करायचं, आणि बायकोचा आग्रह आहे माझ्या भावाची करा, म्हणजे आपल्याला सासरू असायला बरं राहतं. मी म्हटलं नाही, आपण त्याच्यात गुंतणार नाही. मी म्हटलो माझ्या नात्यातली नको, कोणाच्याच नात्यातली नको, मी एखाद्या माझ्या वर्गमित्राची मुलगी असेल तर ती लग्न करील. त्याच्यावर 3ऱ्या दिवशी आले आमचे वर्गमित्र पाहुणे होऊन मुलगा पाहायला. अशा पद्धतीत गेट टुगेदरला महत्त्व आहे. कुणी आत्ता सांगितलं वक्त्यांनी, जर सारे एकत्र आलं तर कोणत्याही समस्येवर हल निघतं. जसं कोराळी मामांनी सांगितलं, किंवा कोराळी मामा तो छंद मंडळ आहे माझ्याकडं, कुठं अडचण होत्या महाराष्ट्रात त्या जिल्ह्यात सोय. अशाच प्रकारचा गेट टुगेदर हे त्याचं मूळ आहे. आता इथं काही लोक भेटले, खूप वर्षांनी भेटली, हे शिक्षक लोकांनाच मी हात जोडून स्वागत केलं,
आणि मी त्यांना हे पहिला लॉट आला त्यांनी तर मला काय ओळखलं नाही आणि मला पण ते ओळखलं नाही कोणी. ते दामलीबाई माझ्या लक्षात होते, ते आहे तशाच्यात. मी आपलं उठून नमस्कार केला आणि त्यांना अगोदर विचारलं याच्यापैकी तुम्ही कोणाला ओळखलं? ते म्हणले तुम्हाला ओळखलं. म्हणजे याच्यात गॅप खूप मोठा पडतो. इतक्या दिवसाच्या गॅपनंतर एकत्र आले आणि एक उतराई होण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी जो केला आहे त्या विद्यार्थ्यांना धन्यवाद द्यावे तेवढे कमी आहेत. या शाळेतून गेलेले विद्यार्थी नांदगावचे बीबी जाधव या शाळेत होते, ते असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस होते. यशवंतराव गरुड या शाळेचे विद्यार्थी होते, ते असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस होते. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो आत्ताचं सध्या चालतं बोलतं का ज्यांनी कॅन्सर या अशा अतिशय किचकट आजारामध्ये जे काम करतायत जिल्ह्यातच नवे डॉक्टर प्रकाश गरुडांची मी सांगितलं नाही दादा त्यांना काही कुठेही सांगितलं कॅन्सरचा विषय निघाला. त्याच्यानंतर तज्ज्ञ खूप झाले, परंतु सर्वात पहिल्यांदा 90च्या अगोदर कॅन्सरमध्ये कोणी काम करत असेल तर डॉक्टर प्रकाशजी गरुड या शाळेचे विद्यार्थी आहेत. म्हणजे या मातीतून असे काही मोती जन्मलेले आहेत. वकिली क्षेत्रात आपले काळे भाऊसाहेबांचं नाव चांगलं आहे. आपले 2-4 लोक इतरही डॉक्टर आबासाहेब जाधव असतील, इतर कोणी अजून या क्षेत्रात प्रत्येक क्षेत्रात विशेष करून फौजमध्ये आपल्या गावाने चांगल्यापैकी नाव केलेलं आहे. शैक्षणिक क्षेत्रात राऊत सरांसारखा प्राथमिक शिक्षक या शाळेने दिलेला आहे. म्हणजे ही माती आहे, ही शिंगव्याच्या शाळेची माती आहे. याच्यातून आपण सिलेक्टेडच लोक मोजले. कोराळे कुटुंबातून 2 मुलं त्यांचे, यांचा आत्ता ज्यांच्या आईवडिलांनी सत्कार घेतला त्यांचा मुलगा क्लास 2 आहे. आपले जयवंत राऊत म्हणून आमचे सहकारी आहेत. आपल्या शाळेचे वडील पण माझे विद्यार्थी आहेत, मुलगा पण माझे विद्यार्थी आहे. त्यांचा मुलगा सध्या क्लास 2ला रजिस्ट्रार आहे नाशिकला. असे हिरे या शाळेमधून निर्माण झाले. अच्छा, एक जुनी आठवण सांगतो, त्याचा मी साक्षीदार नाही पण मी वाचन करतो. NPK साळवे म्हणून बॅरिस्टर NPK साळवे कॅबिनेट मंत्री होते दिल्लीला. मी जुना इतिहास वाचला आहे. तर ते NPK साळवे हे शिंगव्याचे, म्हणजे आपल्या गावाला इतका मोठा इतिहास आहे. आपल्या शाळेचा इतिहास झाला, गावाला बहिर्जी नायकांचा वारसा आहे. असं अत्यंत महत्त्वाचं परंतु चर्चेतून पाठीमागं राहिलेलं आपलं गाव. पण तुमच्यासारखी जर विचाराची मंडळी कधी चुकून एकत्र आली तर गाव 100% गुगलवरच सापडेल. आणि गावाला सहकार्य करायला आता दातृत्व बाबतीत सांगतो, याच्यासाठी कुठेही पावती पुस्तक घेऊन हिंडायची गरज नाही पडली. फक्त असं एकमेकाला कनेक्ट केलं आणि फोन करताना स्वतःचं नाव सांगता येणार नाही अशा माणसाला फोनच नाही केला. जे प्रॉम्प्ट आहे ना जागेवर त्याला सांगितणार आपल्या शाळेला 100 वर्ष पूर्ण झाले, तेवढे वेलकम, बोला काय कार्यक्रम. अशा पद्धतीतले पॉझिटिव्ह लोक एकत्र आले तर हीच पॉझिटिव्ह मंडळी पुढचा इतिहास घडवणारे लोक आहेत. शैक्षणिक क्षेत्रात असो, सामाजिक क्षेत्रात असो, अगदी राजकीय क्षेत्रात पण आपली लोक काही कमी नाही. परंतु या कार्यक्रमाला राजकीय टच द्यायचा नाही असं आमचं ठरलेलं नियोजन आहे. इथं फक्त सर्वांचा एरिया, सर्वांची डेडलाईन आहे माझी विद्यार्थी म्हणून या ठिकाणी सर्व माझे विद्यार्थी आपण जमलात. आता मला खूप बोलायचं असं मी ठरवलं होतं, पण तरी तुमची साऱ्यांची माफी मागून माझा एक किस्सा सांगू का छोटा. स्मृतीचं अभिवादन करतो. गुरुजी थकले तर मी भेटायला जात होतो त्यांना. मी माझ्या चांगल्या उद्योगात यशस्वी झाल्यानंतर गुरुजींना भेटायला जायचो. वर्ष 6 महिने गुरुजींचे ऋण व्यक्त करायला जायचो की ह्या माणसाने तिसरीत आम्हाला की झाकून चाललं होतं आमचं, झाकून. कधीतरी एक दिवस पितळ उघडं पडणारच होतं. ते माझ्या भावाच्या माध्यमातून पितळ उघडं पडलं. त्याची चर्चा झाली पुढं का हे तिसरीला याला वाचता येत नाही. मग मी ते शाळेला पण म्हटलं बा आम्हाला वाचताच येत नाही. माझा भाऊ भेटला होता बाहेर आणि त्यांनी प्रश्नपत्रिका घेऊन मला विचारलं याचं काय लिहिलं ते. अरे पण त्याच्यात काय आलं हेच मला माहीत नाही ना. मी खरं सांगितलं मग मला ते येतच नाही काही. मग असा या शाळेतून जर तिसरीचा वर्ग झाला नसता आणि ते शिक्षक भेटले नसते तर माझी काय पात्रता इथं उभं राहायची, माझा इथं उभं राहायचा संबंधच नसता. असे मी सांगितलेला एक किस्सा नाही असं अनिल हळूहळू खाली जायचं का सर आपण. नमस्कार, मी डॉक्टर प्रकाश गरुड. मी या शिंगवे शाळेचा मराठी मीडियमचा विद्यार्थी आहे. 1957 साली ॲडमिशन घेतलं आणि 7वी पर्यंत
या शाळेतच मी शिकलेलो आहे. त्यावेळेला माझे जे काही संस्कार झालेले आहेत ते मला आयुष्यात पुरेसे पडलेले आहेत. इथेच मी शिकलो. यानंतर माझं शिक्षण पुणे, मुंबई, नंतर इंग्लंड आणि अमेरिकेतसुद्धा झालेलं आहे. परंतु माझा बेस जो काही पक्का झाला होता तो या शिक्षणाच्या शाळेत चालवला होता आणि त्यामुळेच मला मी काही पुढं शिक्षण घेऊ शकलो, पुढं काही चांगलं कामसुद्धा करू शकलो. माझं वैद्यकीय शिक्षण मुंबईला झालेलं आहे, ग्रँड मेडिकल कॉलेज जे हॉस्पिटलला. त्यानंतर टाटा मेमोरियलला माझं सिलेक्शन झालं कॅन्सर सर्जन म्हणून. तिथं कॅन्सर सर्जरी केल्यानंतर तिथं जॉब मिळत असताना सुद्धा मी तिकडच्या भागातला व्यासपीठावरील आदरणीय प्रमुख पाहुणे, मान्यवर, गुरुजन आणि माझे बालमित्र आणि उपस्थित बांधवांनो, आज या शताब्दी सोहळ्याच्या मंचावर उभा राहून मन अत्यंत भावुक झालेले आहे. ही फक्त शाळा नव्हती किंवा नाही, हे माझ्या आयुष्याचं पाळणाघर आहे. 1 जून 1965 रोजी मी या शाळेत प्रवेश घेतला. माझी जन्मतारीख 1 मार्च 1959. वडिलांनी 6 वर्ष पूर्ण झाल्यावर मला या शाळेत दाखल केले. आज आई वडील हयात नाही, पण त्यांनी दिलेले संस्कार आणि या शाळेने दिलेली शिस्त माझ्या आयुष्याची भक्कम पायाभरणी आहे. 1ली ते 7वी पर्यंत सलग शिक्षण घेतले. एकही वर्ष नापास न होता 7वी उत्तीर्ण झालो. पुढील शिक्षणासाठी देहरे येथे गेलो, पण मन मात्र या शाळेच्या मातीशी कायम जोडलेले राहिले. मित्रांनो, आमच्या काळात सुविधा कमी होत्या, पण संस्कार मात्र मोठे होते. वीज नव्हती, पण उज्ज्वल भविष्यासाठी प्रचंड आशा होत्या. भव्य इमारती नव्हत्या, पण भव्य व्यक्तिमत्व घडवणारे शिक्षक होते. सर्वप्रथम सुद्रीकबाई 1ली ते 7वी पर्यंत आमच्या वर्ग शिक्षिका. त्यांची माया आणि शिस्त यांचा सुंदर संगम होता. त्यांनी आम्हाला केवळ अक्षर ज्ञान नाही तर माणूस पण दिलं. कदमबाईंचाही मी विशेष उल्लेख करतो. त्यांची शिकवण्याची पद्धत अत्यंत प्रेमळ आणि संयमी होती. विद्यार्थ्यांच्या चुका समजावून सांगताना त्या रागावत नसत, तर योग्य मार्ग दाखवत असत. त्यांच्या शब्दामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याची ताकद होती. पंधारे गुरुजी शिस्तप्रिय आणि कर्तव्यनिष्ठ. रात्री जादा तास घेऊन गणित शिकवायचे. हजारे गुरुजी कठीण धडी सहज समजून सांगणारे. आज मी 3 खास आठवणी मित्रांनो या निमित्ताने सांगतोय. पहिली आठवण, एकदा मला शाळेची घंटा वाजवण्याची जबाबदारी मिळाली. आनंदाच्या भरात मी आधीच घंटा वाजवली. सगळे विद्यार्थी बाहेर आले. त्या दिवशी जबाबदारी म्हणजे वेळेचं भान हा आयुष्यभरासाठीचा धडा मिळाला. दुसरी आठवण, मुसळधार पावसात छापरातून पाणी गळत होतं तरी वर्ग थांबला नाही. गुरुजी म्हणाले अडचणी येतील पण शिक्षण थांबू नये. त्या दिवशी जिद्द म्हणजे काय ते कळलं. आणि आता तिसरा सर्वात मजेशीर किस्सा आणि त्याचे साक्षीदार आज इथे बसलेले सुद्धा आहेत. साधारणतः 1972-73 दुष्काळाचे दिवस होते. आमच्या विहिरीचे पाणी आटत चाललेले होते. त्यात काही छोटे मोठे मासे निघाले. त्यातील 2 मासे मी रात्रीच्या गणिताच्या जादा तासाला घेऊन गेलो. त्या काळी वीज नव्हती. आम्ही घरूनच कंदील घेऊन जायचो. मी ते मासे माझ्या 2 मित्रांना दाखवले. त्यांनी गंमत म्हणून ते कंदिलाच्या वरच्या बाजूला ठेवले आणि लगेच धूर आणि वास सुटला. पूर्ण वर्ग मोठ्याने हसू लागला. पंधारे गुरुजींना धूर दिसला. त्यांनी आम्हा तिघांना पुढे बोलावलं आणि मग काय, धुरासोबत आमच्या पाठीवर जाळही बसला. आज तो प्रसंग आठवला की मित्रांनो आम्ही अजूनही खूप हसतो. पण त्या प्रसंगाने एक गोष्ट शिकवली, शाळा म्हणजे फक्त पुस्तक नाही तर आयुष्यभर जगण्याचा आठवणी आहे. मित्रांनो, या जिल्हा परिषद शाळेने, मराठी शाळेने आम्हाला स्वप्न दिली, दिशा दिली आणि जीवन मूल्य दिली. आज आम्ही जे आहोत त्यामागे या शाळेचा आणि आपल्या गुरुजनांचा मोठा वाटा आहे. या पवित्र शाळेला, सर्व शिक्षकांना आणि या मातीतल्या संस्कारांना मी मनापासून प्रणाम करतो. चला सर्वांनी मिळून अभिमानाने म्हणूया, माझी शाळा माझा अभिमान. जय हिंद.